नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट टेट एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी सेट आणि नेट परीक्षेची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बातमी लागलेलीच असेल की या वर्षीची जी काही सेट आहे तर ती 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही 40वी सेट असणार आहे. पारंपरिक पद्धतीनं OMR वर ही सेट होणार आहे. आता या ठिकाणी या परीक्षेला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, पास व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही आहेत तर तो म्हणजे सिलेबस. नक्कीच तयारी जर त्या ठिकाणी आधीपासून तुम्ही करत असाल तर तुम्हाला या सिलेबस विषयी बेसिक आयडिया तर नक्कीच असेल. पण तुमच्यापैकी काही जण जे की समजा त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि फायनल इयरला आहेत अशा विद्यार्थ्यांना किंवा जे नेमकेच पहिल्यांदाच सेट देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना कदाचित या सिलेबस विषयी एवढी आयडिया नसेल. सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे का? तर निश्चित गरजेचं आहे मित्रांनो. कारण आपल्याकडे दोनच गोष्टी असतात की ज्यावरून आपण या ठिकाणी पेपर नेमका कसा येईल ह्याचा गेस बांधू शकतो. फक्त गेस, अंदाज बांधू शकतो. एक म्हणजे त्या ठिकाणी सिलेबस, कारण ओव्हरऑल त्या सिलेबसच्या बाहेर शक्यतो पेपर जात नाही. आणि दुसरं जे काही आहे तर ते म्हणजे PYQ. मागील जे काही त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे ते साधारणतः 2011 पासूनच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत, 2010-11 पासूनच्या. त्यावरून देखील आपण बऱ्यापैकी अंदाज बांधू शकतो की एकंदर त्या सिलेबसमधल्या कोणत्या घटकावर वारंवार त्या ठिकाणी त्या संबंधित बॉडीनं, परीक्षा आयोजित करणाऱ्या बॉडीनं प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यापैकी जो पहिला प्रकार आहे ज्यावरून आपण त्या ठिकाणी परीक्षेच्या यशामधली एक पहिली पायरी चढणार आहोत तर तो म्हणजे सिलेबस. आता खरं तर या सेट परीक्षा असो किंवा नेट परीक्षा असो ह्यांच्यामध्ये बरेचसे साम्य येतं. ते कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत आणि कोणते डिफरन्सेस आहेत वाटलं तर ते एखाद्या सेपरेट लेक्चरमध्ये तुम्हाला घेईल. पण एवढं निश्चित आहे की काही मूलभूत जे काही सिमिलॅरिटी आहे त्यामध्ये 2 पेपर असतात ह्या दोघांमध्येही. पहिला पेपर जो काही आहे तर जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. त्याचं अधिकृत नाव काय बरं? जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. अगदी मराठीमध्ये जर सांगायचं असेल तर हा अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता या नावानं ओळखला जातो. त्याचा कोड नंबर 00 असतो. आता हा जो काही पहिला पेपर आहे तर मित्रांनो हा पेपर असतो 100 मार्कांसाठी. किती बरं? 100 मार्कांसाठी. सगळ्यांसाठी कॉमन असतो. म्हणजे तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल, सायन्सचे असाल की कॉमर्सचे असाल, हा पेपर कॉमन आहे. ठीक आहे. प्रश्न किती असतात तर याच्यामध्ये 50 प्रश्न असतात. म्हणजे एकंदर या ठिकाणी एक प्रश्न 2 मार्कांना असतो. अशा पद्धतीनं 50 प्रश्न 100 मार्कांना असतात. निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते का? तर निगेटिव्ह मार्किंग नसते. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं समजून घ्यावा लागेल. त्यानंतर याच्यात काही कोड वगैरे असतात का? म्हणजे सेट असतात का? सेट A, सेट B तर निश्चितच असतात. ती काळजी त्यांनी घेतलेली आहे. ही परीक्षा कोणामार्फत आयोजित केली जाते ह्याच्याबद्दलही तुम्हाला बेसिक आयडिया पाहिजे. जी काय आपली पुणे युनिव्हर्सिटी आहे, ज्याचं नवीन नाव सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, तर त्यांच्या माध्यमातून या परीक्षेचं आजपर्यंत यशस्वी आयोजन झालेलं आहे. खरं तर ही आगामी जी काही 40वी सेट परीक्षा आहे तर ती ऑनलाईन पद्धतीनं होईल अशीही चर्चा होती. पण जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्यावरून एवढं निश्चित झालेलं आहे की परीक्षा ऑफलाईन होणार आहे. भविष्यातलं माहीत नाही की 41वी सेट कशा पद्धतीनं होईल. असो, या ठिकाणी आपल्याला या लेक्चरमध्ये काय समजून घ्यायचं आहे तर पेपर 1 बद्दल थोडंसं आपण त्याचा सिलेबस डिकोड करणार आहोत. पेपर 2चं का नाही? त्याचं कारण मित्रांनो एकूण 32 विषयांमध्ये पेपर 2 त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला पेपर 2 ठरवावा लागणार आहे. त्यामुळं तिथं त्या ठिकाणी खूपच जास्त व्हेरिएशन असणार आहे. आपण जो पेपर सगळ्यांसाठी कॉमन आहे अशा पहिल्या पेपरबद्दल चर्चा करणार आहोत. या पहिल्या पेपरमध्ये असतात एकूण 10 युनिट. सगळे प्रश्न अनिवार्य येतं. म्हणजे एकंदर तुम्हाला ऑप्शनमध्ये कोणताही प्रश्न नाही आहे. 10 युनिट 50 प्रश्न म्हणजे एका युनिटवर त्यांचे फिक्स त्यांनी ठरवलेलं आहे 5 प्रश्न विचारायचे. ठीक आहे. म्हणजे एकंदर एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्या युनिटचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. मग आता सगळे युनिट सगळ्यांना सोपे जातात का? तर नाही. ओव्हरऑल जर आपण त्या सगळ्या युनिटकडं लक्ष जर दिलं तर आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांना काही युनिट थोडेसे सोपे जातात. फॉर एक्झाम्पल आपण एक जनरली म्हणू शकतो की टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा कम्युनिकेशन हे जे काही घटक आहेत तर ते आर्ट्सवाल्यांना सोपे जातात जर त्यांनी अभ्यास केलेला असेल इमानदारीनं तर. या उलट जर सायन्स बॅकग्राऊंडचा एखादा विद्यार्थी असेल तर मॅथमॅटिकल रिझनिंग आहे किंवा लॉजिकल रिझनिंग आहे किंवा डेटा इंटरप्रिटेशन हे घटक सोपे जातात. एन्व्हायरमेंट असो किंवा शेवटी जे काही आपलं ICT वगैरे जे काही आहे तर हे ICT विशेषतः सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांना सोपं जाऊ शकतं अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण या पेपरमधून सुटका तर कुणाचीच नाही आहे आणि त्यामुळं तुमचं बॅकग्राऊंड कोणतंही जरी असलं तरी देखील तुम्हाला हा पेपर
अगदी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करायचं आहे. का बरं असं? त्याचं कारण मित्रांनो, इथं सेट क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा EWS मध्ये असाल तर तुम्हाला 40% मार्क्स पाहिजे. म्हणजे एकूण पहिला पेपर 100 मार्काचा, दुसरा 200 मार्काचा, झाली किती 300 मार्क. 300 मार्काचं 40% किती होते रे? 120 मार्क. मग आता या ठिकाणी ह्या 120 पैकी तुम्ही जर हिशोब लावला तर 100 मार्काचा एक पहिला पेपर आहे आणि या पेपरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करू शकता. म्हणजे एकंदर तुम्ही पहिल्या पेपरला 100 पैकी 90 मार्क घेतले तर दुसऱ्या पेपरचं तुमचं त्या ठिकाणी डोकेदुखीच कमी होऊन जाणार. दुसऱ्या पेपरला तुम्ही फक्त 30 मार्क घेतले तरी चालेल. पण इथं फक्त या ठिकाणी ह्या बेसिक क्रायटेरिया आहे. तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर साहजिकच दुसऱ्या पेपरलाही अभ्यास चांगलाच करावा लागेल. मी असं बिलकुल म्हणत नाहीये की पहिल्या पेपरला अभ्यास करा आणि दुसरा पेपर देवाच्या नावानं सोडा. हे असं करायचं नाहीये. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की पहिल्या पेपरला तुम्ही जेवढा जास्त स्कोअर काढाल ना मित्रांनो, तेवढा तुमचा दबाव जो काही आहे दुसऱ्या पेपरचा तर तो कमी होईल. असो, या ठिकाणी पेपर 1 जो काही आहे तर त्याच्यात थोडंसं जे काही 10 युनिट आहेत तर त्याच्याविषयी थोडक्यात समजून घेऊया. पहिला युनिट जो काही आहे तर तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. म्हणजेच काय तर अध्यापन अभियोग्यता. याच्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये टीचिंग म्हणजे काय, त्याचे कन्सेप्ट आहेत किंवा टीचिंगचे ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय, त्याचा टीचिंगच्या लेवल्स ज्या काही आहेत तर त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत ना तर त्याच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक, फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू, म्हणजे एकंदर अध्यापनावर प्रभाव टाकणारे घटक कोणते येतं. मग त्याच्यामध्ये स्वतः अध्यापक आहे, लर्नर कोण आहे, सपोर्ट मटेरियल काय आहे, इन्स्ट्रुमेंटल फॅसिलिटीज कोणत्या येतात, या सगळ्या गोष्टी ज्या अध्यापनावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अँगलनं परिणाम करू शकतात त्याबद्दल आपल्याला तिथं शिकायचं असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग. म्हणजे एकंदर मित्रांनो या ठिकाणी शिकवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती येतात. ठीक आहे, शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती येतात. यामध्ये कोणती पद्धत चांगली हे आपल्याला सांगता येत नाही. सब्जेक्ट वाईज पद्धत बदलते. म्हणजे एखाद्या विज्ञानाच्या अध्यापकानं जी पद्धत वापरणं अपेक्षित आहे तीच पद्धत इतिहासाच्या अध्यापकानं वापरणं अपेक्षित नाहीये. म्हणजे एकंदर विषयानुसार अध्यापन आणि अध्यापनाची शैली बदलावी लागते आणि हेच आपल्याला इथं शिकायचं आहे. त्यासोबतच आजकाल त्या ठिकाणी काही ऑनलाईन मेथड्स ज्या काही येतात अध्यापनामध्ये तर त्याही तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल स्वयं आहे, स्वयंप्रभा किंवा MOOCS जे काही आहे तर याबद्दल. त्यानंतर टीचिंग सपोर्ट सिस्टीमबद्दलही तुम्हाला याच युनिटमध्ये शिकायचं आहे. आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणजे काय तर किती योग्य पद्धतीनं अध्यापन झालेलं आहे तर हे आपल्याला इथं शिकायचं आहे. यामध्ये जो काही विद्यार्थी आहे तर त्यालाही कितपत हे समजलेलं आहे हे आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग आहे, इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टीम, असं बरेचसे घटक याच्यामध्ये येतं. साधारणतः हा असं मानला जातो की हा घटक आर्ट्सवाल्यांना थोडासा सोपा जातो. याचा अर्थ सायन्सवाल्यांनी लगेच हातपाय गाळायचे असं बिलकुल नाहीये. अभ्यास जर केला तर सगळ्याच गोष्टी जगात शक्य येतात. दुसरा जो काही इथं युनिट आहे तर तो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. तर याच्यामध्ये काय तर रिसर्च म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. त्याच्यानंतर या ठिकाणी रिसर्च करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स. त्यानंतर या ठिकाणी या संशोधनामधले रिसर्चमधले टप्पे कोणकोणते असतात. त्यासोबतच संशोधन आलं की त्यासोबत थेसिस आला. ठीक आहे, हा थेसिस जो काही आहे किंवा ते आर्टिकल जे आहे तर ते रायटिंग कसं, म्हणजे त्याचा एकंदर फॉर्मॅट कसं असणं अपेक्षित आहे. बघा तुम्ही PhD जर करायची असेल, तुमच्यापैकी काही जण पेट एक्झामची देखील तयारी करत असाल आणि पेट एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्ही कोणत्या ना कोणत्या युनिव्हर्सिटीत PhD करणार, तिथं थेसिस जो आहे तर तो तुम्हाला लिहावा लागतो. ठीक आहे, तर तो थेसिस किंवा आर्टिकल जो काही आहे तर त्याचा फॉर्मॅट किंवा स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग जे काही आहे तर याच्याबद्दल शिकायचं असतं. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICTचा रोल हा रिसर्चमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. मित्रांनो आजच्या काळात तर AIमुळं इथं खूप जास्त आता बंधन आलेले आहेत. खरं तर AIचा रिसर्चमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीनं त्या ठिकाणी उपयोग आणि दुरुपयोग होतोय. रिसर्च इथिक्स म्हणजे एकंदर संशोधन करताना कोणकोणत्या इथिक्स ज्या काही आहेत तर त्या पाळणं अपेक्षित आहे. तिसरा युनिट जो काही आहे तर ते कॉम्प्रेहेन्शन, अगदी साधा घटक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज दिलेला असतो आणि पॅसेजवर साधारणतः 5 प्रश्न असतात. त्यामुळं इथं पॅसेज वाचण्याचा वेग, तुमचं पॅसेज वाचताना कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि त्यासोबतच तुमचा शब्दसंग्रह किती आहे महत्त्वाचा ठरतो.
म्हणजे एकंदर त्या पॅसेजमधल्या अगदी त्या ठिकाणी मिनिंग बिटवीन दी लाईन जर तुम्हाला समजत असतील तर पॅसेजचे उत्तरं अगदी सहजपणे तुम्हाला काढता येतात. त्यामुळे इथं या ठिकाणी काही म्हणजे हे व्यक्तीनुसार हे बदलू शकतं. ठीक आहे, एखाद्याचं लहानपणापासूनच वाचन खूप चांगलं आहे, शब्दसंग्रह चांगला आहे, कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, अशा वेळेस त्याला या घटकामध्ये उत्तम मार्क्स पडू शकतात. त्याच्यानंतर कम्युनिकेशन. ठीक आहे, कम्युनिकेशनचे या ठिकाणी मिनिंग काय आहे नेमका, त्याचे प्रकार जे काही आहेत तर याबद्दल तुम्हाला इथं शिकणं अपेक्षित आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्यानंतर इंटरकल्चरल आणि ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर ह्याच्यामध्ये शिकायच्या आहेत. हा जो काही घटक आहे तर हा देखील बऱ्यापैकी आर्ट्सवाल्यांना सोपा जातो असं आपण समजू शकतो. त्यानंतर पुढचा जो काही आहे तर मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. ठीक आहे, आता इथं तुम्हाला काय शिकायचं असतं, याच्यामध्ये तुम्हाला फ्रॅक्शन, टाईम अँड डिस्टन्स म्हणजेच काय रे, वेळ आणि वेग, त्यानंतर गुणोत्तर, प्रमाण, त्याच्यानंतर पर्सेंटेज, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. अगदी लहानपणापासून आपण हे शिकत आलेलो आहोत, नफा आणि तोटा. 10वी पर्यंत आपल्याला हा घटक नक्कीच असतो. त्यानंतर जे काही व्याज असतो, व्याजाचे प्रकार, ॲव्हरेज. ठीक आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये शिकायचं असतं. नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड्स. खरं तर तुलनेनं सोपा असा प्रकार आहे. प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. प्रॅक्टिसमधून त्या ठिकाणी तुमचं हे सगळं सोडवण्याचा वेग वाढेल आणि ॲक्युरसी वाढेल. नाहीतर मला सगळं येतंय आणि मी परीक्षेत जाऊनच त्या प्रश्नाला फेस करेल असं जर समजत असाल तर बिलकुल चुकीचं आहे. मागचे PYQ बघा, कोणत्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारलेत हे बघा, आणि त्या प्रकारचे खूप सारे तुम्हाला MCQ सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये थोडासा या ठिकाणी एक वेगळा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. फॉर एक्झाम्पल वेन डायग्रामवर तुम्हाला इथं प्रश्न भेटतात. त्याच्यानंतर या ठिकाणी इंडियन लॉजिक मीन्स ऑफ नॉलेजमध्ये प्रमाणात जे काही आहेत मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, त्यानंतर शब्द, त्यानंतर अर्थपत्ती, या पद्धतीचे वेगवेगळे त्या ठिकाणी इंडियन लॉजिकमध्ये तुम्हाला शिकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डेटा इंटरप्रिटेशन. आता ह्याच्यात काय असतं तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही शालेय जीवनामध्ये देखील काही गोष्टी शिकलेल्या असाल बघा. पाय चार्ट असतो किंवा वेगवेगळे ग्राफ्स असतात, बार चार्ट असतो, हिस्टोग्राम किंवा टेबल, याच्यावरून तुम्हाला काही इंटरप्रिटेशन करता येतं. विशेषतः जिओग्राफीमध्ये देखील आपण नकाशा वाचन करताना याच पद्धतीचे काही क्वेश्चन्स जे काही आहेत तर यांना फेस करत असतो. म्हणजे एकंदर चित्र स्वरूपातल्या माहितीवरून खालच्या वर्बल क्वेश्चन्सला किंवा जे काही रिटर्न क्वेश्चन्स आहेत तर त्यांना तुम्हाला आन्सर्स करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, मग हा जो काही भाग आहे सोप्पा आहे का अवघड आहे तर निश्चितच सोप्पा आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, काय विशेष आहे का याच्यात, काही अवघड नाही आहे मित्रांनो. अगदी त्या ठिकाणी MACIT लेवलचं जरी कम्प्युटरचं नॉलेज असेल ना तरी देखील तुम्हाला चालतं. याच्यामध्ये काय आहे हो, याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या टर्म्स ज्या काही येतात त्याच्यामध्ये मग इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल काय असतो, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ठीक आहे, आता त्या ठिकाणी जग इतकं पुढं गेलेलं आहे की हा घटक फार सोपा वाटायला लागतोय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढं काय तर ह्याच्यामध्ये साधारणतः पीपल डेव्हलपमेंट अँड पर्यावरण म्हणजे हे एन्व्हायरमेंट विषयी प्रश्न येतं. साधारणतः सगळ्याच विद्यार्थ्यांना हा भाग सोपा वाटतो. ठीक आहे, पोल्युशनचे प्रकार, त्याच्यानंतर पोल्युटंट्स काय असतात, त्याच्यानंतर पोल्युटंट्सचे प्रकार काय आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन जे काही आहे, इकॉलॉजी काय असतं, इकोसिस्टीम काय असतं. ठीक आहे, तर हे सगळे घटक ह्याच्यामध्ये शिकणं अपेक्षित आहे. फार काही अवघड घटक नाही आहे, नक्कीच या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर अगदी शेवटचा जो काही घटक आपल्याला पाहायचा आहे, यस, या घटकामध्ये आणखी एक महत्त्वाचं काही महत्त्वाचे लॉज किंवा ॲक्ट जे काही येतं तर हे देखील तुम्हाला शिकावे लागतात. ह्याच्यामध्ये काही पर्यावरण विषयी जे काही कायदे आहेत, 1927चा वन अधिनियम, 1972चा जो काही कायदा आहे वन्य प्राणी संवर्धन कायदा, 1980चा पुन्हा त्या ठिकाणी वन संवर्धन कायदा, त्याच्यानंतर 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा, त्याच्यानंतर 1981चा हवा प्रदूषण नियंत्रण कायदा, 2002चा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट, ह्याच्याविषयी बेसिक माहिती तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे करार झालेले असतात बघा. उदाहरणार्थ मॉन्ट्रियल करार आहे. ठीक आहे, मॉन्ट्रियल करार तुम्हाला इथं दिलेला आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजेच काय तर तो त्या ह्याच्यासाठी आहे, आपल्या ओझोन वायूच्या ह्याच्यासाठी, त्याचं जे काही डिप्लेशन व्हायले तर ते अवॉइड करण्यासाठी. त्याच्यानंतर इतर जर बघितलं तर क्योटो प्रोटोकॉल आहे म्हणजे कार्बन इमिशनसाठी. पॅरिस ॲग्रीमेंट झालेला आहे. हे COPच्या वेगवेगळ्या परिषद ज्या काही येतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या, तर त्या देखील तुम्हाला इथं माहिती असणं अपेक्षित आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, हे तर त्या ठिकाणी भारत आणि फ्रान्सनं जे काही इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे ज्याचं त्या ठिकाणी मुख्यालय आपल्या भारतामध्ये गुरुग्रामला आहे, तर त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे मेंबर किती येतं, त्यांचं नेमकं टार्गेट किती आहे, तर हे याच ठिकाणी सगळं या पर्यावरण घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि आता शेवटचं आहे हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजेच काय तर उच्च शिक्षण प्रणाली.
उच्च शिक्षण जे काही आहे तर भारताला याचा फार प्राचीन असा वारसा आहे मित्रांनो. अगदी नालंदा तक्षशिलापासून ते आजपर्यंतच्या ह्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये एक आढावा घेणं अपेक्षित आहे. मग ह्याच्यामध्ये या ठिकाणी जर पाहायचं झालं तर एन्शियंट इंडियामध्ये, प्राचीन भारतामध्ये कशा प्रकारची उच्च शिक्षण प्रणाली होती किंवा शिक्षण प्रणाली होती याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये याच्यामध्ये कशा पद्धतीची प्रगती झालेली आहे. मग IIT स्थापन झालेले आहेत, IIM स्थापन झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ओरिएंटल कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स म्हणजेच काय तर पारंपरिक किंवा जे काही त्या ठिकाणी दुरस्त शिक्षण वगैरे जे काही आहे तर ह्याबद्दल इथं शिकणं अपेक्षित आहे. बाकी जर पाहायचं झालं तर पॉलिसीज, गव्हर्नन्स, ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. अगदी शेवटी तुम्हाला ज्या गोष्टी मी खरं तर सांगितलेल्या येतात की 5 प्रश्न आहेत एका युनिटवर, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक युनिटचे त्या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर आहे तर ते ठरलेलं आहे. 10 मार्काला 1 युनिट, असे 10 युनिट म्हणजे 100 मार्कांचं हे पेपर 1चं ओव्हरऑल स्ट्रक्चर असणार आहे. आपलं टार्गेट एकच आहे, या पहिल्या पेपरमध्ये अक्षरशः मार्क्स जे काही येतं तर ते जायलाच नाही पाहिजे, फोडून काढायचा पहिला पेपर. म्हणजे एकंदर तुमचा दुसरा पेपर जो काही आहे तर त्याचं तुमचा लोड एकदम कमी होऊन जाईल. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला साधारणतः टार्गेट ठेवायचं आहे 300 पैकी 180 ते 200 पर्यंत जायचं. कळलं का? म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 80-90 पर्यंत तुम्ही जाऊ शकता, गेलेले आहेत मुलं. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही एक त्या ठिकाणी 200 पैकी 70-80 पर्यंत जरी गेलात ना तर तुम्ही हमखास त्या ठिकाणी मित्रांनो पेपर पास होता. साधारणतः कट ऑफ जे काही येतं तर ते 50-60% रेंजमध्ये तर राहतात. आपण मॅक्झिमम 65% जरी घेतलं तरी देखील तो आकडा 180-190च्या आसपास जात असतो. ठीक आहे. तर इथं या ठिकाणी आपण थोडक्यात पेपर 1 विषयी, त्याच्या सिलेबस विषयी गोष्टींची चर्चा केलेली आहे. याच पद्धतीनं सेटचा अभ्यास कसा करायचा, रेफरन्स बुक्स कोणते वापरायचे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी प्रिपरेशन करताना कोणत्या चुका टाळायच्या याबद्दल देखील आपण नवीन लेक्चर्स जे काही येतं तर हे या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर त्यामुळे एक गोष्ट तुम्ही करायची ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.